तर रणजित कासलेंनी आदिती आणि सुनील तटकरेंवर केलेल्या आरोपांची चौकशी व्हावी असं करुणा मुंडेंनी म्हटलेलं आहे। करुणा मुंडेंनी रश्मी शुक्ला आणि फडणवीसांना पत्र लिहिलं आहे। तर धनंजय मुंडे विपश्यना केंद्रात गेले तरी त्यांना शांती मिळणार नाही असं देखील करुणा मुंडेंनी म्हटलेलं आहे। करुणा मुंडे सध्या आमच्या सोबत आहे। ताई, तुम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक पत्र लिहिले, पत्रात काय लिहिले आहेत आणि काय मागणी केली? रणजित कासले PSI आहे, तरी पण आज मोठे मोठे खुलासे करत आहे। सत्ताधारी लोकांवरती खुलासे करत आहे आणि खुलासे फक्त खुलासे नाही, जे पुरावे सहित खुलासे करत आहे। तरी पण त्यांचे वक्तव्यावर काहीही कारवाई न करता उलटा रणजित कासलेवरती परत कारवाई करून त्यांना जेलमध्ये टाकण्याचा शासन प्रशासन प्रयत्न करत आहे, काम करत आहे। आता 26 तारखेला त्यांनी एक व्हिडिओ टाकला होता, त्याच्यामध्ये आदिती तटकरे, सुनील तटकरेच्या नाव घेऊन ड्रग्स सापडली होती आणि आदिती तटकरेच्या आमदारकीचा कार्ड पण सापडला होता असं सांगितलेलं आहे। पण त्यांच्यावरती कारवाई न करता, या सगळी गोष्टीची CBI चौकशी न करता त्याच्यावरती काहीही एक बोलण्यासाठी कोणी तयार नाहीये पूर्ण महाराष्ट्रामध्ये। त्याच्यासाठी आज हे मागणी मी केलेली आहे की जे रणजित कासले बोलत आहे त्यांना पोलीस प्रोटेक्शन देऊन त्यांना कस्टडीमध्ये घेऊन तुम्ही, जे कस्टडी म्हणजे मतलब देवेंद्र फडणवीस साहेब स्वतःचे संरक्षण मध्ये घेऊन त्यांच्याकडून सगळे पुरावे घेऊन त्या गोष्टीवरती प्रकाश डालण्याची, त्या गोष्टीवरती CBI चौकशी करण्याची खूपच गरज आहे। धनंजय मुंडे मनशांतीसाठी अजूनही ध्यान साधनावर आहेत, काय वाटतं तुम्हाला? ध्यान साधनावर आहेत की काय? हे तर तिकडे जाऊन बघावं लागेल, ध्यान साधना करतोय की काय करतोय। आणि त्यांना मन शांती भेटणार नाही। भगवद्गीतामध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे की मन शांतीचा एकच मार्ग आहे, मनुष्य मनुष्याची सेवा करेल, हे मन शांतीचा एकच मार्ग आहे। कॅमेरामॅन प्रेम मात्रेसह गोविंद ठाकूर, TV9 मराठी, मुंबई।